आपल्याला तिसरा बांधतो पुढा आता मात्र गांधळी कडे मात्र आपल्याला बघायला मिळतो मानधन संघाच्या माध्यमातून 7-1 समीकरण बोनसून ऑन पहिली मानाची सन्मानाची आणि बोनीची चढाई करून निघालाय हा मानधन संघाचा करायपटू माघारीपर्यंत त्याला प्रत्युत्तर देईल आता मात्र सुजय जासूल खऱ्या अर्थाने उंडरगाव संघाचं प्रतिनिधित्व करत असताना अनेक मैदानांवरती आपल्या उंडरगाव संघाचं नाव अबाधित ठेवण्याकरिता या सुजयचं बहुमोठं योगदान असतं यावेळेस मात्र टप्पा झाला आणि निश्चितच एका गुणाची कमाई करून गेला हा सुजय जासूद अतिशय सुंदर खेळ आपल्याला बघायला मिळतो सुजयच्या माध्यमातून एक उंचीपुरा असा चढाई पडतो त्याला प्रत्युत्तर देतं बांधन संघाचा घणाघाती हल्ले करणारा खेळाडू कोणत्याही क्षणी सामन्याचं चित्र पालटण्याची क्षमता आणि ताकद ज्याच्या मध्ये आहे असा हा प्रतीक गावण जर्सी क्रमांक 5 माघारी परतला प्रत्युत्तर देत निशिताचा रायगड जिल्ह्याच्या कुमार गटाचं ज्याने प्रतिनिधित्व केलं असा हा आविष्कार सातंबर यावेळेस मात्र कॉम्बिनेशन टॅकल आपल्याला बघायला मिळते दर्शन फिंगेला मैदानाच्या बाहेर पाठवलं जात आहे एक सुंदर पकड न भूत न भविष्य दे अशी पकड परंतु एक पकडीने खचणारा दर्शन बिलकुल नाही आहे की भिजलो सरी आज मी हा माझा अंत नाही अहो पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही की छादले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी की अडवू शकेल मजला अशी कोणती भिंत नाही अशी कोणती भिंत नाही निश्चितच पुन्हा एकदा कमबॅक केला जाईल शिवाई बांधण आणि उंबरगाव असा सामना क्रमांक नंबर 2 वरती खेळला जातो उंबरगाव संघाचा प्रयत्न करणार आपल्या संघाला जास्तीत जास्त गुण कसे मिळवून देता येतील आपला संघ उंच शिखरावर कसा नेऊन पोहोचवता येईल अशासाठी प्रयत्न करतोय उंच पुरा बलदंड शरीराचा मजबूत बांधाचा आकलायपटू सुंदर चढाई परंतु तितकंच मजबूत असं क्षेत्ररक्षण अभेद्य असं जाळं बांधलं सुंदर असं कव्हर कॉम्बिनेशन पकडीचं प्रदर्शन या ठिकाणी घडवून आणलं आणि शिवाई बांधण संघानं चारी मुंड्या चित केला तो उंडरगाव संघाचा चढाई बांधणारा सुंदर सामना दोन्ही संघाकडे दिग्गज असे खेळाडू आहे पाहूया कुठला संघ विजयश्री खेचून आणतोय कुठल्या संघाच्या विजयश्री काळात माळ घालतोय ते मात्र पाहायचं आहे या ठिकाणी तुर्भीत काळाचं अवलंबन या ठिकाणी केलं गेलंय तर क्रमांक नंबर 2 चा सामना सुद्धा अतिशय रंगतदार स्थितीमध्ये रोचक स्थितीमध्ये सुरू आहे शिवाई बांधण संघाचा चढाई पडतो 4 नंबरची जर्सी परिधान पाहूया काय किमया घडवतोय उजवीकडनं डावीकडे आणि डावीकडनं उजवीकडे हाताने गडी मारण्याचा प्रयत्न करतोय खोलवर चढाई आहे पाहूया सुंदर आणि अभ्यस्त गडीवरून सुंदर पकड कव्हर कॉम्बिनेशन या ठिकाणी पाहायला मिळतोय ते उंबरगाव संघाकडून तर व्यासपीठाच्या समोर जे आमचे खेळाडू आहे किंवा कबड्डी रसिक आहे त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती मान्यवर मंडळी आहेत त्यांना कबड्डीचा आनंद घेऊ द्या आपण सुद्धा आनंद घ्या आणि दुसरा सुद्धा घेऊन द्या तर अतिशय सुंदर सामना क्रमांक नंबर 1 वरती अटीतटीनं खेळला जातो क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा सामना प्रत्येक चढाई आणि त्या चढाईमध्ये लढाई करतोय तो उंडरगावचा हा चढाईपट्टू
परंतु कुठल्याही प्रकारचा धोका न पत्करता रिक्त असतो मागे पडतो त्याला प्रत्युत्तर देतोय. 5 नंबरचे जर्सी परिधान केलेला हा प्रतीक बावन ज्यांना अनेक मैदानं आपल्या चंद्रस्थ चढायांच्या बळावरती गाजवलेली आहे. असा मध्यम उंची मध्यम बांध्याचा हा चढाईपट्टू कुठल्या प्रकारचे धावते टाकतोय, कुठल्या प्रकारचे तडाखे बांधतोय ते मात्र पाहायचं आहे. कुठल्याही प्रकारचा धोका न पडता रिक्त असते मागे पडतोय आणि हा चढाईवर आला उंडोगावचा चढाईपट्टू हो आणि बाद होतोय. चला मैदान क्रमांक 2 सामना संपुष्टात आलेला आहे. विजय संघाचा अभिनंदन, पराभूत संघाचं मात्र गोड कौतुक. त्या ठिकाणी लगेचच जय भवानी वाशी आणि हनुमान गोळी आपण ताबा घ्या. मैदान क्रमांक 1 वरती आता मात्र दर्शन पिंगोशी खडका बेगाची चढाई बघायला मिळेल. बघूया तिप्पट गुणांची ललूट करताना दर्शन सरशी क्रमांक 10 बोनस गुणावरती आपली मोहर उमटवली आहे का? निश्चितच नाही मित्रांनो. आता झालेल्या सामन्यामध्ये 97 हा संघ आढळून विजय झालेला आहे. विजय संघाचा अभिनंदन, पराभूत संघाचा उत्तर गोड करू. सुजय जासोड 6-1 बोनस ऑन प्रयत्न झाला तर निश्चितच अभेद्य क्षेत्ररक्षण खानागाजी हल्ला करेल. प्रत्युत्तर देतो दर्शन भिंगे. विचार सुद्धा केला नसेल की अशा प्रकारे पकड होईल, परंतु सुजय त्या ठिकाणी समोर उभा ठाकला आणि मात्र जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळाली. खरोखरच उंबरगाव संघाकडनं सुंदर बहारदार अशा पगडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघाकडे दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. पाहूया. चला क्रमांक नंबर 2 मोकळा झालेला आहे. जय भवानी वाशी आणि अक्काद हनुमान गोळी. हनुमान गोरे आणि जय भवानी वाशी हनुमान गोरे संघ क्रीडानगरीत दाखल झालाय. त्यांचा प्रतिस्पर्धी संघ जो आहे दोन्ही संघ उपस्थित होत आहेत. धन्यवाद. जय हनुमान गोरे आणि स्थानिक यजमान संघ जो आहे तो जय भवानी वाशी. ज्या संघानं रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या अजिंक्यपदाच्या स्पर्धांमध्ये 4th क्रमांक संपादन करून वाशीगावाचं नाव रोशन केलं असा जय भवानी वाशी संघ या ठिकाणी क्रमांक नंबर 2 वर खेळला जाणार आहे. वाशी संघाला विनंती आहे जय भवानी वाशी त्वरा करा आणि क्रीडांगणाचा प्रभाव. इथे मात्र ताकदीचा शक्ती आणि युक्तीचा समन्वय घडून आणलाय तो उंबरगावच्या ह्या खेळाडू आहे. मित्रांनो कबड्डी हा खेळ विशेषतः पायाच्या बळावरती खेळला जातो. ज्याच्या पायात भरपूर ताकद आहे तो चांगला कबड्डी खेळू शकतो. कारण हे मी काय सांगू शकतो, कारण रायगड पोलीस दलाचा 20 वर्ष क्रीडा अधिकारी म्हणून मी पद भूषवलेलं आहे. तर रायगड पोलिसांच्या कबड्डी संघाचा कोच म्हणून गेली 20 वर्ष मी स्वतः काम केलेलं आहे. म्हणूनच आपल्याला नवोदित खेळाडूंना सांगू इच्छितो की आपण पायाचे व्यायाम करा. रनिंग करणं, स्क्वॉटिंग करणं किंवा इतर जे पायाचे व्यायाम आहेत ते भरपूर करा. तुम्ही खेळू शकता. सुंदर पुन्हा एकदा रावण चढाईवर आणि आता मात्र एकदा सुंदर पकड, अतिशय उत्कृष्ट लाजवाब सुंदर पकड. खरोखरच उंबरगाव संघाकडनं माझ्या माहितीप्रमाणे, कारण मी मुरुड तालुक्यामध्ये सुद्धा मुरुड पोलीस स्टेशनला नोकरी केलेली आहे. उंबरगाव हे जे गाव आहे
इथली सर्व मुलं मला वाटतं ही सुद्धा मुलं मुंबईमध्ये असावी आणि मुंबईला नोकरीनिमित्तानं असतात, परंतु कबड्डीवरती प्रेम म्हणून ते कबड्डी खेळण्यासाठी आपल्या रायगड जिल्ह्यात येतात आणि सुंदर खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी आता होत आहेत ते उंडरगावचे खेळाडू पाहूया. परंतु त्यांच्या समोर जो संघ आहे तो अतिशय नावाजलेला नावारूपाला सिकंदर केळकर या संघाचा महान खेळाडू होऊन गेला आणि त्या संघाचे प्रशिक्षक गुरुवर्य बळवंत शिरसेकर सरांच्या फळामध्ये तयार झालेला हा संघ. या संघानं अनेक अजिंक्यपद संपादन केलेले आहेत, अनेक पारितोषिके मिळवलेली आहेत. असा अनुभवी संघ नावारूपाला आलेला शिवाई बांधव. मला वाटतं राज जंगम. चला मित्रांनो, मैदान क्रमांक 2 वरती यापुढे होणारा सामना असेल. पहिला पुकार संसार गणे विरुद्ध मातृशा बुलडूस, तर एक साठी डीबीएम कारागी विरुद्ध वायशी तोडांगी आपल्याला दुसरा पुकार. नक्कीच या ठिकाणी जय भवानी वाशी विरुद्ध हनुमान भोरी या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला लढत बघायला मिळणार आहे. खऱ्या अर्थाने दोन्ही वाशी संघांनी खऱ्या अर्थाने निश्चितच या रायगड जिल्ह्याच्या कबड्डी वरती खऱ्या अर्थाने निश्चितच एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपला बोलबाला करून सोडला. काल झालेल्या सत्य नवेगाव येथील कबड्डी स्पर्धेमध्ये अंतिम विजेतेपदाचा मानकरी ठरला होता तो वर्सोई टुर्नामेंट वाशी आणि अभिषेक भोईरला सर्वात कुशल खेळाडू म्हणून तर जो सामना सुरू होतोय हनुमान बोरे आणि जय भवानी वाशी या सामन्यामध्ये जय भवानी वाशी हा संघ जर विजयी झाला तर त्यांच्यासाठी नितीन पाटील काळेश्री उद्योजक मंडळी यांच्याकडनं 2,500 रुपयाचं पारितोषिक आहे फक्त वाशी संघासाठी. जय भवानी वाशी आपण जर जिंकला तर तुम्हाला नितीन पाटील यांच्याकडनं 2,500 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. बक्षीस सुवर्ण संधी वाशी संघासाठी. सर हो सर गेम कितीच आहे? गेम कितीच आहे? चढावला लय डावला 11-2. या ठिकाणी वाशी ग्रामपंचायतीच्या भव्य अशा क्रीडानगरीत वर्सोळी वाशीची ही कबड्डी स्पर्धा साकारतोय संपन्न होतोय आणि संघटनेकडे वाटचाल करतोय. तर अतिशय रंगतदार सामने आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. मित्रांनो, कबड्डी हा मराठमोळ्या रांगड्या माणसाचा मातीत खेळला जाणारा मराठमोळा अर्थात गरिबांचा खेळ म्हणून ज्या खेळाकडे पाहिलं जातं असा हा मराठमोळा खेळ आता मात्र गरिबांचा राहिलेला नाही. सुंदर चढाई केली, मूर्ती लहान पण कीर्तिमान, यशस्वी चढाई, दैदिप्यमान अशी खेळ पाहूया. परंतु बांधक संघाकडे मी वारंवार सांगितलेलं आहे की त्यांच्या पाठीशी अनुभव मोठा आहे. त्यांच्या पाठीमागे जे कोच आहेत ते सुद्धा अनुभवी आहेत, ते सुद्धा जुने खेळाडू आहेत आणि त्यांच्या पाठीशी मोठा अनुभव आहे. कृपया माझ्या लाडक्या कबड्डी रसिकांना विनंती आहे, व्यासपीठाच्या समोर जे प्रेक्षक आहे मान्यवरांना सामना दिसत नाही आहे. 2,500 नितीन पाटील यांच्याकडनं पारितोषिक आहे वाशी संघासाठी जर जिंकला तर. निखिल भात्रे पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करतोय. यशस्वी तकोबाची शिकार केली जाते. प्रत्युत्तर देईल सूरज मोगल.
बोरी संघ सुद्धा अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे, तर वाशी संघ सुद्धा तेवढाच तुल्यबल आहे. चालू मोसमामध्ये वाशी जय भवानी संघाकडनं सुद्धा अनेक कबड्डीचे धडे गिरवणारे खेळाडू कोणाला व्हायला लीड का त्याची आम्हाला लीड आम्ही का लीड बघायला आलो. चढाईपट्टू सूरज मोकळ या ठिकाणी चढाई करतो, पाहूया त्याच्या प्रयत्नाला यश कितपत कोणाला माहित आहे कसा मारला. सुंदर चढाई, जवळ चढाई, अलिबाग करा हेच हुंकावणी देऊन बैठी मारून गडी पाहण्याचा प्रयत्न. तर इकडे मात्र बोरी संघाचा 3 नंबर केलेला चढाईपट्टू लाईट नाही बघ, कधी लाईट नाही व्हायची नवावर मग असं कट ठेवायला डॉक्टर. ऍडव्हान्स टॅकल शूट केली जाते डिफेन्सच्या माध्यमातून दर्शन भिंगेसारख्या खेळाडूला अशा प्रकारची ऍडव्हान्स टॅकल मित्रांनो तुम्ही करू शकत नाही. आता मात्र प्रत्युत्तर दाखल या ठिकाणी सुजय पुन्हा एकदा सज्ज झाला. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर या कबड्डी स्पर्धेदरम्यान आमच्या महिला भगिनींची देखील अगदी सुरुवातीच्या क्षणांपासून हजेरी आपल्याला बघायला मिळते. खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. आपल्याकडे इतकंच सांगेल की तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे, अगं महाराष्ट्राची वाजिंतू भवानीचा वार आहे, की भगवाची रखिणी तू या महाराष्ट्राची मेघ आहे. कारण तो राजमाता जिजाऊची लेख आहे, कारण तो राजमाता जिजाऊची लेख आहे. अशा तमाम राजमाता राष्ट्रमाता जिजाऊच्या लेखीला तारेवाणीचे संस्कार ज्यांच्यावरती आहेत अशा आपल्या महिला भगिनीसाठी मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. चढाई करता मात्र दर्शन ठीक आहे. या वेळेस मात्र ओव्हरकिकच्या माध्यमातून टिपला जातोय. प्रत्युत्तर देईल आविष्कार सातामकर. सामन्याला स्कोरलेस द्यावा लागेल. 13 आणि 13 आपण विजयाचे शिलेदार या मैदानामध्ये होणार आहात. 15-9 ना याच्यासाठी 15-9 ना हा जय भवानी संघाचा कौस्तुभ सर आपलं जायचं त्याच्यासाठी सगळं. सुवर्णसंधी एका चढाईत जर 3 खेळाडू बाद केले तर साईराज आणि कौस्तुभ शिंदू यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला दिलं जाणार आहे. नाही नाही एकच मॅच दाखवायची त्याच्यावरती मॅच दाखवायची. त्यांची कृपया कौस्तुभ यांनी बांधण करत सर ते बांधण आपले आई कुठल्या माहिती ना. सरावी ठेवायचं हो सर जेवलो ना सर आपलं जायचो 12 म्हणा कार्यकर्त्याला बघून न्या ढाकान मनावरती आहे. मॅच होता वसई वाशी म्हणजेच काय ते माहिती. मैदान क्रमांक 1 टीबीएम स्पोर्ट्स धारावी विरुद्ध वायसू ढाके. आपण मैदानाच्या गेटकडे चला. टीबीएम स्पोर्ट्स धारावी विरुद्ध वायसू ढाके. आपण मैदानाच्या गेटकडे लक्ष्मी चढाई आपल्याला बघायला मिळते. या रायगड जिल्ह्याचा पुलिस या खेळाडूच्या पायामध्ये आपल्याला आठ पर रात बघा उद्या पण रात बघा आज पण रात बघा वली आहे वली चिन्मय पाटील प्रत्युत्तर देईल 3 नंबरचा खेळाडू. ओव्हरकिकच्या माध्यमातून अनुग्रह आशीर्वाद बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. 17-9 17-18 18 17 प्रशिक्षक निलेश पाटील यांचा चिरंजीव चिन्मय हा खरोखरच आपल्या पिताश्रींचं नाव उज्ज्वल करतोय आणि चांगल्या प्रकारची खेळी अनेक मैदानावरती करताना दिसतोय. कबड्डीचे धडे दिलवतोय आणि आपल्या गावाचं आपल्या विभागाचं नाव रोशन करण्याचं काम
तर त्याचा खरा आनंद प्रत्यक्ष जर कोणाला असेल रेडे सर्व केला सर लेट कोणची आहे कधीची आहे 10ची 5ची पहिला लोणाचा बोध स्वीकारून आता मात्र पुन्हा एकदा निखिल मात्र त्या ठिकाणी प्रयत्न करेल का आपल्या संघाच्या विजयाकरिता प्रयत्न करावे लागतील जर स्वतःला सिद्ध करायचं आहे तर मात्र चिखलीची मेहनत कुंडगाव घ्यावी काय लागेल. कुंडलगाव कारण आपण त्या शिवछत्रपतींच्या भूमीतले आहोत ज्या शिवछत्रपतींनी खऱ्या अर्थाने पुरंदराच्या तहामध्ये जवळजवळ सर्वच किल्ले बहाल केले होते केवळ 16 किल्ले महाराजांकडे शिल्लक होते आणि त्या 16 किल्ल्यांच्या नंतर अवघ्या 11 महिन्यामध्ये खऱ्या अर्थाने 350 किल्ल्यांचा स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला त्यामुळे एका पराभवाने खचून जाऊ नका संकट काळामध्ये मात्र निश्चितच सांगत राहा मित्रांनो की शर्यत अजून संपलेली नाही. तोपर्यंत प्रयत्न करत राहायचे जोपर्यंत विजय आपला होत नाही चढाई करता आता मात्र मैदान क्रमांक 1 वरती आविष्कार आपल्याला बघायला मिळतो यावेळेस मल्टिपल पॉइंट रेड वन सेकंड मल्टिपल पॉइंट रेड 3 गुणांची चढाई निघली वन साइड एकवीस आणि 10 पीबीएम कारावी बाईसोडोरांगी मैदानात केला झाला जिंकली चॅलेंज आहे चॅलेंज काय झाला खपला कोण आहे रे चुंद्रू सचिन मालपा संपा मॅच सर चला पीबीएम कारावी बाईसोडोरांगी करून घ्या टीव्ही आल्या कुठे सगळे आल्या काही आणि ही आहे का ना तिकडं सर कापवा आईवड नव्हती ना आली आईवड नाही रोहन काय आता ओळखो एकटीच फॉर्मला आता भल्याला काम पडणार दोन्ही माशी कोण आपली गाव आहे ते वर्ष दोन्ही टीम आता आम्ही वर्षाच्या गाव तो गाव आली का आली तू